ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। या वेदांताच्या संकल्पनांच्या विचाराच्या मालिकेमध्ये आपण साधन चतुष्टय संपत्तीमध्ये अधिकाऱ्याचा विचार पाहत होतो आणि त्यामध्ये विवेक म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्या विवेकाचाच पुढे परिणाम किंवा परिणती ही ज्यामध्ये होते, जो प्रवचनातला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे परंतु व्यवहारातला अत्यंत दुस्वासाचा विषय आहे, ते म्हणजे वैराग्य. वैराग्यावरती आज आपण चिंतन करणार आहोत. वैराग्य वैराग्य म्हणजे काय? आपण बऱ्याच वेळेला ऐकतो वैराग्य वैराग्य असलं पाहिजे, वैराग्याने सगळं काही प्राप्त होतं. ते वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विगत रागस्य भाव हा वैराग्य. भाववाचक नाम आहे. विगत राग, राग इच्छा, आसक्ती, प्रीती, विषय भोगाची इच्छा, राग. सोप्प अगदी. मला विषयांचे भोग प्राप्त व्हावेत ही जी इच्छा आहे त्याला राग म्हणा. कारण रंजनात राग हा इत्यादी सगळी व्याख्या त्या बाजूला राहून देत. विषय भोगाच्या प्राप्तीची इच्छा म्हणजे राग. तो ज्याच्यापासून दूर गेलेला आहे तो विगत राग हा यस्मात, आणि ते ज्याच्या ठिकाणी आहे ते वैराग्य. तो भाव ज्याच्या ठिकाणी आहे ते भाववाचक नाम वैराग्य झालं. म्हणजे वैराग्य म्हणजे काय? तर अंतःकरणामध्ये विषय भोगांची इच्छा नसणे. संपलं. एवढंच आहे वैराग्य म्हणजे. दुसरं तिसरं काही नाही. पण ते व्याख्येत बसवायचं, परिभाषेत बसवायचं म्हणजे काय? तर आचार्यांनी सांगितलं त्याला वैराग्य म्हणा. काय? तद्वैराग्यम जुगुप्साया दर्शन श्रवणादिभिः देहादि ब्रह्मपर्यंते ही अनित्ये भोग वस्तुनी. देहादि ब्रह्मपर्यंते ह्यनित्ये भोग वस्तुनी. विवेक चूडामणीमध्ये आचार्य म्हणतात. आपण वेदांताच्या सापेक्ष पाहणार आहोत. त्याच्यानंतर इतरही ज्या काही वैराग्याच्या व्याख्या आहेत त्याचा देखील विचार करणार आहोत. आचार्यांनी काय सांगितलं? त्याला वैराग्य म्हणा. काय? तद्वैराग्यम जुगुप्साया. जुगुप्सा घृणा. ती घृणा कशाच्या प्रती? दर्शन श्रवणादिभिही. दर्शन आणि श्रवणाद्वारे देहादि ब्रह्मपर्यंते भोग वस्तुनी. या जुगुप्सा या देहापासून त्या ब्रह्मलोकापर्यंतचे जे काही सर्व सुखाचे उपभोग आहेत त्या उपभोगांच्या प्रती असणारी जी घृणा त्याला वैराग्य म्हणा. घृणा म्हणजे काय? त्याज्य भाव. नको असं वाटणं, जवळही येऊ देऊ नये असं वाटणं, ती घृणा आहे. माऊलींनी ज्याचं वर्णन केलंय, जैसे वमुनिया सुणे आताची गेले. आत्ताच एखाद्या कुत्र्याने वमन केलेलं आहे, कुत्र्याची उलटी आहे तसं. आणि ते म्हणजे कसे? आत्ताची गेले. हा, भाव इथे जो रस आहे तो बिभत्स आहे, चांगला नाहीये. पण तेच आहे तसा विषयांच्या प्रती. आणि कोणते विषय? सगळे. देहादि ब्रह्मपर्यंत त्या सगळ्या विषयांच्या प्रती हा भाव असणं, त्या भावाला म्हणतात वैराग्य. मग आता या वैराग्याच्या बाबतीत आपण चिंतन करत असताना, कारण आता आपण वैराग्याची आउटलाईन पाहणार आहोत. म्हणजे वैराग्याचा एका दृष्टिक्षेपातला विचार पाहणार आहोत. त्याच्यातले जे सूक्ष्म परिचय आहेत ते
पुढील भागांमधनं क्रमाक्रमाने घेणार. कारण वैराग्य म्हटलं की वैराग्याचे प्रकार येतात. मग त्यात पर आहे, अपर आहे, अपर वैराग्याचे प्रकार आहेत. मग परवैराग्य कसं प्राप्त होतं, अपर वैराग्य कसं साध्य करायचं, हा सगळा स्वतंत्र विचार येतो. परंतु तो करण्यापेक्षा आत्ता ज्या वेळेला आपल्याला केवळ वैराग्य संकल्पनेचा सारांशाने विचार करायचा आहे, एका दृष्टिक्षेपात विचार करायचा आहे, त्यावेळेला विचार करत असताना आता आपल्याला आधी हेतू, वैराग्याचा हेतू, वैराग्याचं स्वरूप, वैराग्याची परिसीमा, वैराग्याचं कार्य आणि वैराग्याचं फल, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. वैराग्याचा हेतू, वैराग्याचा हेतू काय, वैराग्य कुठून जन्माला येतं, कसं ते उत्पन्न होतं, तर दुसरं तिसरं काही नाही. विवेक निर्माण झाला की वैराग्य निर्माण होतं. आता त्याचा अवलंब करायचा की नाही हे वैयक्तिक आहे, ते व्यक्तीवरती अवलंबून आहे. कारण वैराग्य हे विवेकातूनच जन्माला येतं, तिकडेच त्याचा आरंभ आहे. विवेकातून वैराग्य जन्माला येतं. सोपं कसं, तुमच्या समोर मी दोन वस्तू ठेवतो. हा, आता हा दृष्टांत जो आहे ना, नीट लक्ष देऊ नये का, आणि मला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. मी तुमच्या समोर एक ताट आणलंय, तबक म्हणूया चला, थोडी जर अलंकारिक भाषा वापरू. सोन्याचं एक तबक आणलंय, 10-1 किलो वजनाचं, असं मलाही पेलवत नाहीये, एवढं मोठं सोन्याचं तबक आहे. ते सोन्याच्याच धाग्यांची जर लावलेल्या एका अत्यंत उंची अशा मलमली वस्त्राने झाकलेलं आहे. आणि त्या वस्त्राच्या खालती काही दोन गोष्टी आहेत. मी तुमच्या समोर ते तबक आणलं, ते तबक आणल्यानंतर त्याच्यावरचं वस्त्र बाजूला केलं आणि तुम्हाला एकच सांगितलं, जे तुमच्या समोर ठेवलेलं आहे त्यातली कोणती तरी एकच वस्तू उचलायची. त्या तबकावरचं वस्त्र बाजूला केलं. त्या तबकावरचं वस्त्र बाजूला केल्यानंतर तुम्हाला दोन नोटांची बंडलं दिसली, नोटांच्या थप्प्या दिसल्या. कसल्या, भारतीय रुपयांच्या नोटांच्या थप्प्या. एक आहे एवढी जाड आहे, एक आहे एवढी जाड, नको एवढी जाड आहे. जवळ एक 20,000 नोटा असतील. किती, 20,000 नोटा असतील. पण सगळ्या नोटा 1 रुपयाच्या आहेत. सगळ्या नोटा 1 रुपयाच्या आहेत, 20,000 हा. आणि दुसरं बंडल आहे, ते त्याच्यापेक्षा अत्यंत लहान आहे. त्याच्यात 100च नोट आहेत, त्याच्यात 100च नोट आहेत. पण प्रत्येक नोट ही 500 रुपयाची आहे. प्रत्येक नोट ही 500 रुपयाची आहे. आता 500 गुणिले 100 किती होतात, 50,000. हो की नाही, 500 गुणिले 100 होतात 50,000. तुम्ही बघितलं, गणित केलं, आता काय उचलाल, काय उचलाल, मोठं काय आहे, मोठी वस्तू उचलाल का तुम्ही. आता नीट जर का प्रश्न ऐकला असेल तर आता विचार करा उत्तर घेताना. झालाय काय पहा, तुम्ही जर का 500 रुपयांच्या नोटांचं बंडल उचललं तरी फसलात. तुम्ही 1 रुपयांचं बंडल उंच आहे, मोठं आहे म्हणून उचललं तरी फसलात. याचं कारण सांगतो, तुम्ही विवेक केलात पाहताना. आता तुमचं उत्तर मला ऐकू येत नाहीये, पण मला माहिती आहे काय उत्तर असणार आहे. तुम्ही 500च्या नोटांचं बंडल उचललं असेल. पण काय आहे, तुम्ही विवेक केलात, समोर ठेवली आहे काय, तबक ठेवलाय, तबकामध्ये नोटांची बंडल आहेत. विवेक केलात, 1 रुपयांचं बंडल मोठं दिसत असलं तरी त्याची किंमत 20,000 आहे.
500 रुपयांच्या नोटांचं मंडळ छोटं दिसलं असलं तरी त्याची किंमत 50,000 आहे. त्यामुळे विवेक करून लगेच मोठं व दिसत असलं, 1 रुपयाच्या नोटांचं बंडल मोठं दिसत असलं, त्याची किंमत जास्त आहे असं जरी वाटत असलं तरी त्याची किंमत जास्त नाही हे जाणून तुम्ही त्याचा त्याग केलात आणि 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलांचा स्वीकार केला, त्या बंडलाचा स्वीकार केला, त्या नोटांचा स्वीकार केला. पण मी समोर ठेवलेल्या वस्तूंमध्ये ते सोन्याचं 10 किलोचं तबकही आहे. तुम्हाला बंडल टाकून तबक स्वीकारता आलं असतं. माझा दृष्टांत संपला. विवेकातून काय वस्तू टाकायची हा विचार आपल्या अंतःकरणात येतो. तो येत नाही असं नाही, पण वस्तू टाकायच्या वेळेला आपण हात आखडता घेतो, आपण काकू करतो, म्हणून ते होत नाही. या सगळ्याचं तात्पर्य हे आहे, आपल्या अंतःकरणात विवेक असेल तर वैराग्य निर्माण होतं. त्यामुळे वैराग्याचं कारण हेतू विवेक आहे. आता ते सोन्याचं तबक कुठनं आलं ते मला विचारू नका, कारण सगळ्याच दृष्टांत कल्पित होता. असो, मग ते वैराग्य निर्माण झालं. मग त्याचं स्वरूप काय आहे? स्वरूप काही नाही, त्या विषयांच्या उपभोगाच्या ठिकाणी असणारी घृणा, नको असं वाटणं, आणि सहज विषय प्राप्त झालेले असताना देखील, विषय प्राप्त असताना देखील नव्हे नव्हे विषय भोगास प्राप्त झाल्यानंतर देखील नव्हे नव्हे विषय उपभोगत असताना देखील. कसं ते लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुमच्या वैराग्याची पातळी काय यानुसार भेद म्हणून जाणार आहेत. त्याचा स्वतंत्र विचार त्या त्या वेळेला आपल्याला करायचा आहे. पण आत्ता प्राथमिक विचारामध्ये लक्षात घ्या, विषय उपभोगत असताना त्याच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला, सुख निर्माण झालं की तो विषय पुन्हा मिळावा अशी इच्छा निर्माण होते, आणि त्या इच्छेतनं संस्कार निर्माण होतात, वासना निर्माण होतात, आणि या वासना शेवटी आपल्याला कर्माकडे प्रवृत्त करून बंधनात टाकत असतात. विषयाच्या प्राप्तीचा, विषयाच्या भोगाचा विचार करत असताना जे विषय मला कधीही प्राप्त होणार नाहीत त्याच्याबद्दल वैराग्य असण्यात काहीच नवीन नाही. पण जे विषय, जे भोग प्राप्त झालेले आहेत त्याच्याविषयी घृणा असणं हे मात्र आवश्यक आहे. लक्षात घ्या, त्याच्याविषयी घृणा असणं अत्यंत आवश्यक. पण ती घृणा कोणत्या स्वरूपाची असावी? ते भोग प्राप्त झालेत, पण म्हणून त्यांचा दुस्वास करू नये, त्यांना नावं ठेवू नये. काय असं घाणेरडच झालंय, हेच असंच आहे, काय विषय उपभोगावे लागतात, तोंड वेंगाडू नये, तटस्थ भावाने पाहावं. असं ते वैराग्याचं स्वरूप आहे. वैराग्याच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याचे प्रकार करत असताना परवैराग्य, अपरवैराग्य यामध्ये आपण त्याचा स्वतंत्र विचार करणार. परंतु मग त्या वैराग्याची अवती काय, शेवट कुठे होतो? तर वैराग्याचा शेवट किंवा वैराग्याचं जे कार्य आहे ते जे काही दैनंदिन विषय आहेत, उपभोग आहेत, कारण जेवावं तर लागतच, जेवावं तर लागतच, पण रोज पंचपक्वान्नाचं जेवण मिळावं अशी इच्छा निर्माण होत नाही. जेवणात मीठ कमी पडलं किंवा साखर जास्त झाली म्हणून त्याचं सुख दुःख काही वाटत नाही. हे वैराग्याचं कार्य आहे. पण वैराग्याची परिणती काय, फल काय? कार्य आणि फल याच्यामध्ये थोडा सूक्ष्म भेद इथे केलेला आहे. वैराग्याचं शेवटी फल काय होतं? असं वैराग्य ज्या वेळेला त्याच्या परिसीमेपर्यंत पोहोचत जातं किंवा अधिकाधिक तीव्र होत जातं त्यावेळेला समाधी षटक संपत्ती आहे ती अधिक दृढ होत जाते.
शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, हे जे काही आहे, म्हणजेच मनावरचा संयम, इंद्रियांवरचा निग्रह, त्या मनाचं अंतःकरणामध्ये एक होणं, मनाला समाधान प्राप्त होणं, सुख दुःख प्राप्त झाली असता तक्रार न करणं, शास्त्राच्या ठिकाणी गुरुवचनांच्या ठिकाणी विश्वास निर्माण होणं, हे सर्व काही या वैराग्यामुळे अधिकाधिक दृढ होत जातं. म्हणून ते वैराग्याचं फल आहे. आणि वैराग्याची तीच परिसीमा आहे. मग ते वैराग्य कशाच्या बाबतीत? हा देह ते ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व सुखांच्या बाबतीत असतं. बरं, ठीक आहे, सगळं कळलं, पटलं. पण एक प्रश्न आहे. हे प्रश्नपत्रिकेतली उत्तरं देताना लिहिणं सोपं आहे, निर्माण कसं करायचं, आचरणात कसं आणायचं? त्याच्यासाठी सांगितलं, विवेक करताना काय केलं, कसा विवेक केला तोच विवेक करायचा. म्हणजे काय? आपल्याला विषय आवडतो की नाही? आवडतो. सोपं उदाहरण घेऊ. खाण्याचा आवडता पदार्थ. काय आवडतं खायला? हम्म, रसगुल्ले, गुलाबजाम, करंजी, मोदक, पुरणपोळ्या. जो आवडतो तो पदार्थ घ्या. तो का आवडतो? हा हा. अहो काय सांगू, ब्रह्मानंदी टाळीला. बरं, नाही तर वर्णन करत नाही, कारण वैराग्यावरती बोलत असताना विषयांचा विचार एवढाही करू नये ना. असं. तर तो विषय आपल्याला आवडतो, ह्याचं कारण काय आहे? त्या विषयाकडनं आपल्याला सुख प्राप्त होतं. होतं. हो, होतं. तेवढंच आहे का ते कारण? नाही. त्या विषयातून, त्या विषयाच्या उपभोगातून आपल्याला सुख प्राप्त होतं, एवढ्यावरती हा विषय थांबत नाही. मग पुढे काय होतं? काही नाही. त्याचा अजून सखोल अभ्यास केला, अचूक निरीक्षण केलं, तर लक्षात येतं, मला तो विषय सत्य वाटतो, मला तो विषय नित्य वाटतो, आणि त्या विषयाच्या ठिकाणी सुख आहे असं मला वाटतं, म्हणून मला तो विषय आवडतो. तो विषय मला नित्य वाटतो, तो विषय मला सत्य वाटतो, आणि तो विषय मला सुख देणार आहे असं वाटतो. आणि प्रत्यक्षात हे तीनही त्या विषयाच्या ठिकाणी नाही. तो विषय सत्य नाही. रोहिणीचे मृग जळ जैसे, हे विषय म्हणजे काय आहेत? रोहिणीचे जळ जैसे. रोहिणीचे जळ मृगजळासारखे आहेत, अस्थिर आहेत, राहत नाहीत. नित्य वाटतात, टिकणार आहेत, मला ते पुन्हा पुन्हा प्राप्त होणार आहेत, राहणारच आहेत असं वाटतं. किती एकते जन्मले आणि मेले, पण चिरंजीव हे मानिताती. आम्हाला वाटतं, अनेक जण गेले, माझ्या मागचेही गेले, माझ्या पुढचेही जाणार आहेत, पण मला वाटतं मी अमर आहे, मी नित्य आहे, देहाने मी अमर आहे असं मला वाटत राहतं, दीर्घकाळ जगणार आहे असं वाटत राहतं. हा नित्यत्व, हा दोष आहे. आणि पुढे सुख. सुख विषयाकडनं येत नाही, ते परमात्म्याचं, ते ब्रह्मस्वरूपतेचं जे सुख असतं ते त्याच्यात प्रतिबिंबित झालेलं असतं, ते मला वाटतं विषयाकडनं येते, बाकी दुसरं तिसरं काही नाही. त्यामुळे विषयांच्या ठिकाणी आपल्याला वाटतं ते सत्य आहेत, ते नित्य आहेत आणि सुख देणारे आहेत. त्याच ठिकाणी विचार केल्यानंतर ते सत्य नाहीत, अनित्य आहेत. ते सत्य नाहीत, मिथ्या आहेत, नित्य नाहीत, अनित्य आहेत, आणि सुख देणारे नसून विषाप्रमाणे आहेत. हे ज्या वेळेला लक्षात येतं, त्यावेळेला त्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होत जातं. विषयांचे परिणाम काय होतात? भोगान भुक्ता वयमेव भुक्ता.
आम्ही भोगांचा उपभोग, आम्ही भोग भोगिले नाहीत, आम्ही विषयांचे उपभोग घेतले. इंद्रियांनी, विषयांनी आमचा उपभोग घेतला. आमची इंद्रिय जर्जर झाली. सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजः अपि सर्वं जीवितमल्पमेव तव युवाः स्तव नृत्य गीते. कठोपनिषदामध्ये नचिकेतानी आम्हाला सांगितले. ते सगळं तुझं तुझ्याकडेच राहून देत, कारण या उपभोगांचा भोग घेता घेता माझी इंद्रिय जर्जर होतील, शरीर थकेल, पण विषयांची इच्छा संपणार नाही. असं हे ते वैराग्य. ते वैराग्य निर्माण झालं की त्याच्यापासून प्राप्त होणारं जे सुख आहे त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. वर्णन आलं. म्हणतात, न सुखम देवराजस्य न सुखम चक्रवर्तीनः यादृशम वीतरागस्य मुनेरेकांतशालिनः यच्च कामसुखम लोके यच्च दिव्यम महत् सुखम तृष्णाक्षयस्य तृष्णाक्षय सुखस्यैते नार्हत षोडशीम कला. जे इंद्राचं सुख आहे, जे चक्रवर्ती राजाचं सुख आहे, जे स्वर्गलोकामध्ये प्राप्त होणारं सुख आहे, ते सुख ज्याच्या तृष्णांचा क्षय झालेला आहे किंवा ज्याच्या तृष्णेचा क्षय झालेला आहे, त्याला प्राप्त होणाऱ्या सुखाच्या कणाच्याही जवळ जात नाहीत, कणभरही नाहीत. नारहत षोडशीम कलाम. षोडशीम कलाम एक 16 अंश, एक षोडश अंश. 16वी कल्या देखील नाहीत, काहीच नाही. हे वैराग्य मेवा भयम, वैराग्य हेच सुख आहे. पण मग या वैराग्याचे प्रकार काय, पर काय, अपर काय, ते कसं कसं वृद्धिंगत होत जातं हे आता आपल्याला पाहायचंय, पण तो पुढील भागांमधून पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.